लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने MIDC कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील रोहित उर्फ दाद्या कदम टोळी 2 वर्षासाठी हद्दपार। MIDC कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार रोहित उर्फ दाद्या कदम टोळीस हा संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केला आहे। गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारची कारवाई करण्यात आलेली आहे। MIDC कुपवाड पोलीस ठाणे हद्दीमध्ये टोळी प्रमुख रोहित उर्फ दाद्या सुदाम कदम वय वर्ष 23 राहणार दुर्गामाता मंदिर जवळ अहिल्यानगर कुपवाड, शैलेश तानाजी पडळकर वय वर्ष 29 राहणार अष्टविनायक कॉलनी विचारेमळा कुपवाड, रियाज बाबासाहेब मुजावर वय वर्ष 35 राहणार विचारेमळा कुपवाड या टोळीविरुद्ध सन 2017 ते 2023 मध्ये खून करून पुरावा नष्ट करणे, घातक हत्याराने खुनाचा प्रयत्न करणे, शिवीगाळी दमदाटी करून इच्छापूर्वक दुखापत पोचवणे, रात्रीची घरफोडी चोरी करणे अशा स्वरूपाचे शरीराविरुद्धचे व मालमत्ता विरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत। त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये प्रभारी पोलीस अधिकारी MIDC कुपवाड पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता। पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून प्रणेल गिल्डा चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांच्याकडे चौकशी कामे पाठवला। त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्याच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्याच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी सुनावणी घेऊन सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता रोहित उर्फ दाद्या कदम टोळी हद्दपार केली आहे।